तर महाराष्ट्र शासनाने पालघर जिल्ह्यातल्या आगामी वाढवण बंदराजवळ तब्बल 1200 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याची घोषणा केली। पॅरिसच्या रुंगीश बाजारपेठेच्या धर्तीवर हे जगातलं सर्वात मोठं कृषी मार्केट हब असेल। कृषी निर्यातीला चालना देणं आणि शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे। ही बाजारपेठ रस्ता, रेल्वे, बंदर आणि विमानतळाशी जोडलेली असेल, ज्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातल्या शेतीमालासाठी महाराष्ट्र जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयाला येईल, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। पालघर इथे वाढवण बंदराजवळ जवळपास 1200 एकरवर इंटरनॅशनल मार्केटची स्थापना पण करतोय आणि या जागेला 50 किलोमीटरवर समुद्राचा किनार सी पोर्ट राहील, जवळच एअरपोर्ट राहील, रेल पोर्ट राहील, लॉजिस्टिक्स हब राहील आणि दिल्ली आणि मुंबईला जोडणारा जो एक्सप्रेसवे हा सुद्धा याला जोडलेला राहील आणि असा एक इंटिग्रेटेड इंटरनॅशनल मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतोय। महाराष्ट्राचा जो माल आहे हा पूर्ण जगात जायला पाहिजे आणि म्हणून पॅरिसमध्ये रुंगीस मार्केटच्या धर्तीवर आपण ही मार्केट कमिटी तयार करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।